हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तो आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ जो असणार आहे परफेक्ट एंट्री, परफेक्ट टार्गेट आणि परफेक्ट एस एल कसा लावायचा ह्याच्यावरती. ओके. सो बघा, काही ट्रेडर्सना माहीत असते की एखाद्या चार्ट पॅटर्नचा जर ब्रेकआउट झाला तर आपण एंट्री तर त्याच्यामध्ये घेऊन घेतो. आपण काय करतो, प्रॉपर तिथे एंट्री घेतो. म्हणजे काय, आपल्याला प्रॉपर एंट्री माहीत असते. ब्रेकआउट झाला की ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती आपली एंट्री असणार आहे. आणि पण तो कुठपर्यंत होल्ड करायचा आहे, आपला जो प्रॉफिट आहे कुठे बुक करायचा आहे, टार्गेट काय असणार आहे, ह्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. मग ते काय करतात की रेझिस्टन्सपर्यंत होल्ड कर, त्याच्याही वरती ते होल्ड करतात, पण स्टॉक काय करतो, सरळ सरळ खाली येऊन जातो. तर आपला काय होतं, प्रॉफिट त्याच्यामधला कमी होऊन जातो. म्हणून प्रॉपरली कुठे एक्झिट करायचं आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता काही ट्रेडर्स जे आहेत ते काय करतात, त्यांना एंट्री माहीत नसते. एंट्री माहीतच नसते. ते काय करतात, ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट झाल्याच्या नंतर खूप जास्त वरती ते एंट्री घेतात. पण स्टॉक काय करतो, खाली आपल्या एस-एल पर्यंत येतो. आता आपण जर इथे सिमेन्स बघितला, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, की आपण जर बघितला, इथे काय आहे, एक सपोर्ट लेवल आहे. तो ह्या सपोर्ट लेव्हलवरती जेव्हा इथे चांगला इथे ग्रीन हॅमर बनला, सपोर्ट लेव्हलवर मी तुम्हाला शिकवलेलेच आहेत, की सपोर्ट लेव्हलवरती कोणती कॅन्डल बनली तरच आपल्याला एंट्री घ्यायची आहे. हे मी तुम्हाला आधीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही बघूही शकता. ओके. सो हे बघा, आता हा सपोर्टवर आला. इथे काय बनवला, हॅमर बनवलेला आहे. तर माझी कुठे एंट्री असणार आहे, हॅमरच्या वरती. हॅमरच्या वरती माझी एंट्री असणार आहे. आपण इथे एंट्री मार्क करूया. आता इथे माझी झाली एंट्री. आणि एस-एल काय असणार आहे, त्यांना एस-एलच माहीत नाही आहे. काही ट्रेडर्सना काय माहीत नाही आहे, एस-एल. आता हा एवढ्या खाली आला, तुम्ही काय करणार, एक्झिट करून टाकणार इथे. कारण की एंट्रीपासून हा खूप जास्त खाली आलेला आहे. पण नाही, आपण काय करायचा, हा जो सपोर्ट लेव्हल आहे, ह्या सपोर्ट लेव्हलच्या खाली जर कॅन्डलनी क्लोज केला, रेड कॅन्डलनी क्लोज केला, तरच आपल्याला इथे काय करायचं आहे, एस-एल बुक करायचं आहे किंवा एक्झिट करायचं आहे. तर एस-एल कसा प्लॅन करायचा, आता बघा, इथे आपली एंट्री झाली. मग हा जो सपोर्ट लेवल आहे, त्याच्या ही जी सगळ्यात खालची कॅन्डल आहे, त्याचा लो आणि थोडीशी जागा ठेवायची आहे. त्या लोच्या वरती खाली थोडीशी जागा ठेवायची आहे. म्हणजेच काय, बफर म्हणतात त्याला, बफर ठेवायचा आहे. आणि इथे काय असणार आहे, माझा प्रॉपर एस-एल असणार आहे. 6482 चा माझा काय असणार आहे, एस-एल असणार आहे. मी झूम करते, 1 मिनिट. फक्त एक्झाम्पलसाठी हा स्टॉक घेते आहे. आपण हा ट्रेडही केला होता, तुम्हाला माहीत असेल. तो ह्या कॅन्डलच्या लोच्या थोड्याशा खाली माझं काय असणार आहे, स्टॉप लॉस असणार आहे. आता मी इथे नाव देते. ते काय आहे, माझा एस-एल म्हणजेच स्टॉप लॉस. ओके. एंट्री काय असणार आहे, इथे हे बघा, ही माझी काय झाली, एंट्री झाली. ओके. तर मी इथे काय, आता एंट्री तर काही लोकांना माहीतच आहे. ओके. काही लोकांना एस-एलच माहीत नाही. ते काय करतील, एवढा खाली आला, इथेच ट्रेड काय करणार, ते लॉस बुक करून घेणार. पण नाही, एस-एल कुठे असणार आहे, ह्याच्या खाली. मला माहीत आहे माझा एस-एल कुठे आहे. मी काय केलं, याला होल्ड केला. लॉसही होल्ड केला. पण ह्याने माझा हा जो एस-एल आहे, हा हिट केलेला आहे का? नाही केलेला आहे. इथपर्यंत लॉस, इथपर्यंत आला, लॉस दाखवला. पण ह्याने बघा, सरळ वरती इथे क्लोज केलेला आहे. आणि त्याच्यानंतरची रॅली तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतरची रॅली तुम्ही बघू शकता. ओके. सो एस-एल सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ज्यांना एस-एल माहीत नाही, त्यांनी काय केलं, इथे एंट्री घेतली. अरे, माझा लॉस होतो आहे, लॉस होतो आहे. इथेच तुम्ही लॉसमध्ये इथे आपण टाकणार, लॉस घेणार आणि निघून जाणार. पण त्याच्यानंतरची रॅली तुम्हाला कॅप्चर करायला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला प्रॉपर एस-एलही माहीत असायला पाहिजे. नंतर मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवणारच आहेत. पण इथे बघा, काय मी एस-एल कुठे लावलेला आहे, का मी इथे एवढ्या खाली लावलेला आहे, म्हणजे माझी इथे एंट्री आहे. आणि ही जी सपोर्ट लेव्हलवरची सगळ्यात खालची जी कॅन्डल आहे, ओके, किंवा सगळ्यात खालची जी प्राइस आहे, इथे बघा, इथे पर्यंत 6500 पर्यंत हा होता. पण त्याच्याही खाली बफर ठेवायचा असतो. मी नेहमी सांगते, त्याच्या खाली काय ठेवायचं असतं, जागा ठेवायची असते. हे बघा, इथे मी थोड्याशा खाली इथे एस-एल लावलेला आहे. हा हा बघा, इथून एवढ्याही खाली आला. पण एस-एल हिट केला का याने? बिलकुल नाही हिट केला. इथूनच याने रिजेक्शन घेऊन हा सरळ वरती याने क्लोजिंग दिलेली आहे. ओके. सो ह्या प्रकारे तुम्हाला एस-एल सुद्धा माहीत असायला पाहिजे. तर
आता बघा काही लोकांना एसएल ही माहीत असतो, एंट्री सुद्धा माहीत असते, पण टार्गेटच माहीत नसतो. टार्गेटच माहीत नसतो. आता याच्यामध्ये बघा आपल्याला टार्गेट कसा ठेवायचा आहे हे तुम्हाला सांगते. समजा आपण इथे एसएल ठेवला, प्रॉपर एंट्री ही घेतली, ट्रेडमध्ये आपण ट्रेडमध्ये एंट्री केली आणि 4-5 दिवस होल्ड केला. चांगला प्रॉफिटही होता, पण हा लॉसमध्ये आला. परत इथे प्रॉफिटमध्ये आला. परत आला, मग चांगला प्रॉफिटही होता. आता इथे आपल्याला काय दिसून येतो, इथूनच हा रिजेक्शन घेतला होता. हा इथूनच खाली आला होता. मग आपण इथे काय मार्क करणार आहे, इथे एक रेझिस्टन्स लेव्हल. इथे काय मार्क करणार आहे आपण, रेझिस्टन्स लेव्हल. हा इथपर्यंत आला. मी काय करणार, इथून तर आता बघा आपण एसएल बघू. किती पर्सेंटेजचा होता इथे एसएल आपला? एंट्रीपासून होता हा 2.9 म्हणजे 3% इथे आपल्या काय काय बनतो आहे एसएल. आणि आता हे काय आहे, रेझिस्टन्स, फर्स्ट रेझिस्टन्स. म्हणजे आपण जर इथे एंट्री घेतली तर आपल्याला इथपर्यंत किती प्रॉफिट होणार आहे, आपल्याला होणार आहे 6.9 म्हणजे 7%. 7% इथे मला प्रॉफिट झालेला आहे. तर न्यू ट्रेडर आहे तर तुम्ही काय करणार, इथे पूर्णच क्वांटिटी तुम्ही एक्झिट करायची. इनफ आहेत. 3% ची रिस्क आणि 7% तुमचा काय असणार आहे ते रिवॉर्ड. पूर्ण. पण जर तुम्हाला ट्रेडिंग जमते तर तुम्ही काय करायचं, किंवा त्यांना माहीत नाही, तुम्ही काय करायचं, इथे समजा तुमच्याकडे 100 क्वांटिटी आहेत, तर तुम्ही काय करणार इथे 50 क्वांटिटी इथे बुक करायची, 50 होल्ड करायची. ओके. ह्याने बघा इथे रेड कॅन्डल बनवली, पण इथे नेक्स्ट काय होती, ग्रीन कॅन्डल याच्याही वरती येऊन क्लोज झाला. म्हणजे मला काय कळलं, की हा आणखीच वरती जाण्यासाठी रेडी आहे किंवा ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे वर जाण्यासाठी. तुम्ही काय शोधणार, याचा नेक्स्ट रेझिस्टन्स शोधणार. म्हणजे हा कुठपर्यंत जाऊ शकतो. आता नेक्स्ट रेझिस्टन्स, आता मी ही ट्रेंड लाईन काढून टाकते. आता मला माहित करायचं, की हा ह्याच्यावरती तर याने क्लोजिंग केली, पण हा कुठपर्यंत जाऊ शकतो हे मला माहीत असायला पाहिजे. एकतर हा इथपर्यंत जाऊ शकतो हे हे आपल्याला माहीत आहे. पण त्याच्याही खाली आपण याचा रेझिस्टन्स जर बघितला व्यवस्थित, तर आपल्याला इथे दिसून येतो, की हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. ओके. हा एक पॉइंट आणि याला आपण एक्सटेंड जर केलं, तर आपल्याला दिसून येते, की इथे एक ट्रेंड लाईन बनती आहे. इथे काय बनती आहे, एक ट्रेंड लाईन. मग माझं इथे फर्स्ट टार्गेट तर इथे आपला झालेला आहे. मग सेकंड टार्गेट काय असणार आहे, हा रेझिस्टन्स. इथे आपल्याला ट्रेंड लाईन दिसून येते. मग मी काय करणार, इथे 50 क्वांटिटी बुक केल्या, मग 50 राहिल्या, 50 मधल्या 25 क्वांटिटी मी इथे बुक केल्या. मग राहिल्या किती, 25. मग मी 25 क्वांटिटी आणखीच होल्ड केल्या. ओके. कारण की आपल्याला इथे पण एक टार्गेट दिसून येतो आहे. किंवा तुम्ही ज्या 50 क्वांटिटी होत्या त्याही इथे बुक करू शकतात. म्हणजे 100 क्वांटिटी जर असल्या तर 50 इथे बुक करायच्या आणि बाकीच्या 50 इथे बुक करायच्या. पण जर तुम्हाला पूर्ण ट्रेंड कॅप्चर करायचा आहे, तर इथे 25 क्वांटिटी काढून टाकायच्या, 25 क्वांटिटी होल्ड करायच्या. हा बघा इथे येऊन हा आणि परत चांगल्या रॅली दाखवलेली आहे. आणि आता आपला टार्गेट काय असणार आहे, ज्या 25 क्वांटिटी होत्या त्याच्यासाठी आपला टार्गेट काय असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. कसं, तर बघा आपल्याला ह्याला वीकलीवरती घेऊया. तर वीकलीवरती बघा इथे प्रिव्हियस रेझिस्टन्स दिसून येतो. इथे आपण ऑलरेडी याला ट्रेड केलेला आहे, म्हणून आपल्याला हे आपण आखलेल्या आहेत ह्या ज्या लाईन्स आहेत त्या. तर हा काय आहे, माझा रेझिस्टन्स होता ऑल टाईम. हा होता. मी काय केलं, मार्क केलं. माझा हा नेक्स्ट रेझिस्टन्स असणार आहे. म्हणजे मी इथून याला परत होल्ड केला. थोडंसं खाली याला होल्ड केला. ह्या 25 क्वांटिटी मी कुठे एक्झिट केल्या? मी इथे एक्झिट केलेल्या आहेत. ओके. 25 क्वांटिटी म्हणजे आपले सगळे 100 क्वांटिटीज काय झालेले आहेत, इथे बुक झालेले आहेत. म्हणजे आता बघा आपण इथे हा स्टॉक पर्सेंटेज गेलेला आहे. इथपर्यंत जरी बघितलं तर 19% गेलेला आहे. ऑलमोस्ट 20%. ओके. सो ही रॅली तुम्हाला कॅप्चर करता आली पाहिजे. ओके. सो प्रॉफिट असं बुक करायचं. आणि हा माहिती आहे का, आपण इथे बुक केलाय. जो हा हाय आहे इथे आपण बुक केला होता. मी तुम्हाला Telegramवरती पण दाखवलं होतं, की आपला जो हा टार्गेट आहे, ह्या टार्गेटच्याही वरती हा जातो आहे. तर आता आपण इथे बुक करायचं, कारण की एवढ्या इझिली हा जो रेझिस्टन्स आहे, एवढ्या इझिली हा ब्रेक करू शकणार नाही. तो एक्झिट करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा. चा टार्गेट कंप्लीट. हा बघताय तुम्ही, हा जो ऑल टाईम हाय आहे,
याच्याही वरती हा गेला होता आणि आपण टॉप वरती याला एक्झिट केलं होतं. आपण याला टॉप वरती आणि हा इथूनच रिएक्शन घेऊन खाली आला होता. इथे आपण एक्झिट केलं होतं आणि बघा नेक्स्ट परत हा खाली आलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर टार्गेटही माहीत असायला पाहिजे. ओके. सो ह्या प्रकारे ट्रेड प्लॅन करायचा असतो. आता याच्या बेसिसवरती आपण बघूयात. आता हा झाला अपसाईडसाठी. आता डाउन साइडसाठी मी एक तुम्हाला स्टॉक दाखवते. जो होता मारुती. आता मारुती आपण अपसाईडसाठी प्लॅन केला होता. मारुती आपण अपसाईडसाठी प्लॅन केला होता. ते मी दाखवते. आता ही काय झाली, याची सपोर्ट लाईन झाली. हा परत-परत आपण ट्रेडही केलेले आहे. त्याच्यामध्ये इथे पण आपण ट्रेड केलेला आहे याला. इथपर्यंतच्या हा जो आता आपल्याला इथे दिसूनच येतो आहे, की हा काय झाला, याचा रेजिस्टन्स झालेला आहे. कारण इथूनच खाली आला, इथूनच खाली आला, इथूनच खाली आला, परत इथूनच खाली आला. तर हा काय झाला, आपला रेजिस्टन्स झाला. मग आपण याला इथे प्लॅन केला होता, इथे याला एक्झिट केला होता. परत हा इथे आला, इथून परत प्लॅन केला आणि एक्झिट केलेला आहे इथे. तर आता बघा, आता ह्याने काय केला, परत हा इथे आला आणि इथे सपोर्ट आहे. इथे काय आहे, इथूनच वरती गेला, हा इथूनच वरती गेला, हा इथूनच वरती गेला, इथूनच वरती गेला परत आणि परत ह्याच सपोर्ट लेव्हलवर येऊन याने काय बनवला होता, हॅमर. काय बनवला होता, हॅमर. मी ऑलरेडी तुम्हाला दिलाही होता, की इथे बघा जो आपला स्टॉक आहे मारुती, ह्याने इथे हॅमर बनवलेला आहे. मारुती अगेन सपोर्टवर आलेला आहे आणि हॅमर कॅन्डल फॉर्म झालेली आहे. ओके. सो ह्याच्यावरती आपल्याला प्लॅन करायचा होता. मी असं सांगितलं होतं. पण ह्याने आता तुम्हाला बघा, आता आपण ह्याच्यामध्ये एंट्री, टार्गेट आणि एस-एल कसा लावायचा? तर मी इथे एंट्री घेतली. हा हॅमरच्या वरती मी एंट्री घेतली. ओके. ही काय झाली माझी एंट्री. घेऊया. आणि एस-एल काय बनणार? ह्याच हॅमरचा लो, पण एक्झॅक्टली लो नाही, त्याच्या खाली थोडीशी स्पेस ठेवायची आहे, बफर ठेवायचा. माझा एस-एल होणार आहे हा. होणार आहे हा. आणि टार्गेट काय असणार आहे? टार्गेट असणार आहे हा जो रेजिस्टन्स आपल्याला दिसून येतो. पहिला रेजिस्टन्स काय दिसून येतो आपल्याला? हा आपल्याला रेजिस्टन्स. तर आपण पहिला टार्गेट काय बुक करायचा आहे? पहिलं टार्गेट काय ठेवायचं आहे? हा. आणि सेकंड टार्गेट का? हा इथून पण इथपर्यंत पण गेला होता आणि हे काय आहे याची? ते इथे एक आपल्याला रेजिस्टन्स दिसून येतो स्ट्राँग. तर हा आपला सेकंड टार्गेट असणार आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण एंट्री घेतो तेव्हाच आपल्याला आपला एस-एल डिफाईन करायचा असतो. टार्गेट आणि एस-एल. ओके. सो आता आपण इथे जर बघितलं, तर आपला एस-एल किती पर्सेंटेजचा बनतो इथे? हा बनतो आहे 2.6%. म्हणजे 2.5% इथे आपला एस-एल बनतो आहे. तर हा हॅमरच्या वरती हा फर्स्ट टार्गेटपर्यंत गेला असता, तर आपला किती टार्गेट भेटला असता आपल्याला? 6.5%. 6.5% आपला रिवॉर्ड होता. म्हणजे 2.5% आपली रिस्क आणि रिवॉर्ड किती? 6.5%. ओके. सो इथे काय करणार आपण, 100 क्वांटिटी जर घेतल्या, इथे 50 बुक करणार, बाकीच्या 50 होल्ड करायच्या आणि इथपर्यंत आपण बाकीच्या 50 क्वांटिटी होल्ड करायच्या. ओके. आणि पूर्ण सगळ्या 100 क्वांटिटी बुक झालेल्या असतात. पण जर ह्याने एस-एल दिला, तर 2.5%चा एस-एल, ह्याच्यामध्ये काय झालं बघा, ह्याने वरती तर गेला, पण ह्याने एस-एल हिट केलेला आहे. म्हणजे आपल्या एस-एलच्या खाली याने क्लोजिंग दिली. ओके. सो एस-एल हिट केलेला आहे आणि मी काय सांगितलं, की आता हा डाउन साइडसाठी चांगलाच येऊ शकतो. का? कारण की इथे बघा, खूप मोठा कन्सोलिडेशन इथे होता. वीकली चार्टवरती जरी बघितला, तर इथे खूप मोठा कन्सोलिडेशनचा इथे ब्रेकडाउन झाला होता. तर हा चांगलाच खाली येऊ शकतो. हे मी तुम्हाला आता 3% ची आपण काय घेतली याच्यामध्ये, याच्यामध्ये आपण लॉस बुक केला. 2.5%चा, सॉरी 2.5%चा पासून एंट्री 2.5%चा एस-एल आपण बुक केला. ठीक आहे, चालेल. आता आपल्याला डाउन साइडसाठी हा भेटला, कारण की एवढा मोठा जो हा कन्सोलिडेशन आहे, इथे याने ब्रेक केला डाउन साइड. तर आपली एंट्री कुठे असेल? आपली एंट्री असणार आहे, ही कॅन्डल आहे ह्याच्याच, ही कॅन्डल आहे, इथे आपली एंट्री असणार आहे डाउन साइडसाठी. आणि एस-एल काय असणार आहे?
हाच कॅन्डलचा हाय. पण काय ठेवायची, थोडीशी स्पेस ठेवायची. ओके. सो इथे माझी इथे काय असणार आहे, माझा एस-एल असणार आहे. एंट्री इथे असणार आहे. पण टार्गेट काय असणार आहे डाउन साइडसाठी? आता आपण अपसाइडसाठी जेव्हा बघत होतो, तेव्हा आपण काय बघत होतो? रेझिस्टन्स बघत होतो. पण डाउन साइडसाठी काय बघायचा असतो? सपोर्ट बघायचा असतो. आता ह्याच्यासाठी एक्झॅक्ट खाली कोणता सपोर्ट आहे? फर्स्ट सपोर्ट हा दिसून येतो आहे आपल्याला. फर्स्ट सपोर्ट दिसून येतो आहे हा फर्स्ट सपोर्ट. तो हा याच्यासाठी काय असणार आहे? टार्गेट 1. हा टार्गेट 1 असायला पाहिजे. आणि ठीक आहे, मी इथे 100 क्वांटिटी जर घेतल्या, तर त्याच्यातल्या अर्ध्या मी इथे बुक करणार, अर्ध्या होल्ड करणार. म्हणजे 50 बुक करणार, 50 होल्ड. आता ह्याच्याही खाली हा जायला लागला. मी अर्ध्या क्वांटिटी तर बुक केल्या, पण अर्ध्या होल्ड करते आहे किंवा ट्रेल करते आहे. तर कुठपर्यंत होल्ड करायच्या? आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला नेक्स्ट कोणता दिसून येतो? हा इथे परत आपल्याला एक सपोर्ट दिसून येतो आहे. तर टार्गेट 2 काय असणार आहे आपला? आपला टार्गेट 2 असणार आहे. ओके. पण हा याच्याही खाली जातो आहे. म्हणजे काय? आपण इथे 50च्या अर्ध्या केल्या. म्हणजे 25 क्वांटिटी परत इथे बुक केल्या, 25 होल्ड केल्या. आपण आणखी इथे बघूया, की हा नेक्स्ट याचा बघा इथे दिसून येतो आहे आपल्याला नेक्स्ट सपोर्ट. तर आपण इथे बाकीच्या 50 क्वांटिटी इथे बुक केल्या. ओके. सो ह्या प्रकारे आता आपण जर बघितलं तर रिस्क कितीची होती एंट्रीपासून पहिले तर आपली रिस्क किती होती याच्यामध्ये डाउन साइडसाठी? 0.2% म्हणजे 2.5%च. म्हणजे अपसाइडसाठी पण आपण 2.5% रिस्क घेतली होती याच्यामध्ये. डाउन साइडला घेताना सुद्धा आपण 2.5%ची याच्यामध्ये रिस्क घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट टार्गेट किती पर्सेंटेजचा होता? हा होता 3.77%चा. ओके. आणि सेकंड टार्गेट होता 5.5 5.5% आणि थर्ड टार्गेट बघा हा होता 8.8% म्हणजे ऑलमोस्ट 9% ह्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत. ही रॅली आपण पूर्ण कॅप्चर केलेली आहे. तो ह्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तुम्हाला एस-एल तुम्हाला माहीतच आहे. जी आपली एंट्री कॅन्डल होती त्याच्याच वरती काय आहे आपला एस-एल. पण प्रॉपरली इथे ठेवायचा नाही. त्याच्यावरती थोडीशी स्पेस ठेवायची असते नेहमी. कोणत्याही चार्ट पॅटर्नमध्ये तुम्ही प्लॅन करताना थोडीशी स्पेस ठेवायची असते. डाउन साइडसाठी जर घ्यायचा आहे, तर जी ब्रेकडाउन कॅन्डल आहे त्याच्याच वरती थोडीशी स्पेस ठेवून आणि अपसाइडसाठी जर बघायचं आहे, तर जी कॅन्डल आहे त्याच्यावरती तुम्ही प्लॅन करता आहे, त्याच्याच खाली थोडीशी स्पेस ठेवून आपल्याला एस-एल ठेवायचा आहे. तो ह्या प्रकारे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता आपण समजा काही चार्ट पॅटर्न्स बघूयात, की आपण कसे ट्रेड प्लॅन केलेले आहेत. जसं की आपण फर्स्ट आपण बघूया कप अँड हँडलमध्ये. आता कप अँड हँडलमध्ये रिसेंट आपला चालू आहे, आपण घेतलेलाही आहे तो जो आहे विप्रो. हे बघा विप्रो मी तुम्हाला सांगितला होता, ऑब्झर्वेशनसाठी दिला होता. हां, आपण ऑलरेडी एंट्री याच्यामध्ये प्लॅन केलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर कप अँड हँडल बनलेला होता आणि ही एंट्री लेव्हल ही आपली एंट्री लेव्हल होती आणि एंट्री देऊन हा खालीही आला. पण बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर आता हा वीकलीवरती आहे. पण आपल्याला वीकलीवरती एस-एल कसा लावायचा? तर बघायचं की आपल्याला इथून बघा हा हळू-हळू वरती शिफ्ट होतो आहे. एक ट्रेंड लाईन हा फॉर्म करतो आहे. आपण एंट्री तर घेतली, पण जर याच्यामध्ये एस-एल घ्यायचा आहे मला, तर मी काय करणार, की ही जी ट्रेंड लाईन इथे आहे आपल्याला, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर याने क्लोज केला, रेड कॅन्डलनी जर क्लोज केला, तर मी काय करणार, माझा एस-एल घेऊन घेणार. पण आता माझा एस-एल मी डिफाईन केला. कुठे? की ह्या वीकली चार्टवरती आपण याला प्लॅन करतो आहे. तर ही जी ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली माझा एस-एल असणार आहे आणि टार्गेट काय असणार आहे? टार्गेट तुम्हाला सांगितलेलंच आहे. अपसाइडसाठी जेव्हा आपण प्लॅन करतो, तेव्हा आपल्याला काय बघायचा असतो? रेझिस्टन्स. आता बघा, मी इथे टार्गेट 1 लावलेला आहे. का लावलेला आहे? कारण की इथे मला रेझिस्टन्स दिसून येतो आहे. इथे काय दिसून येतो आहे मला? रेझिस्टन्स. कितीचा आहे? 605 चा इथे रेझिस्टन्स दिसून येतो आहे. तो इथे मी टार्गेट 1 ठेवला. म्हणजे जर मी इथे
समजा 60 क्वांटिटी घेतल्या होत्या, त्याच्यातल्या अर्ध्या मी इथे बुक केल्या. ते 30 क्वांटिटी मी इथे बुक केल्या आणि 30 परत त्याच्यातल्या अर्ध्या मी इथे होल्ड केल्या. कुठपर्यंतच्यासाठी? टार्गेट 2 साठी. ओके. सो ह्या प्रकारे आपण इथे एस-एल काय? इथे ह्या ट्रेंड लाईनच्या खाली माझा एस-एल असणार आहे. एंट्री इथे आहे. टार्गेट 1 इथे आहे आणि टार्गेट 2 का ठरवला इथे? कारण की इथे आपल्याला परत इथे काय दिसतो आहे? रेझिस्टन्स, स्ट्राँग रेझिस्टन्स. तर ह्या विप्रोनी इथे जर ह्या फर्स्ट टार्गेटचाही ब्रेकआउट करून वरती क्लोजिंग केला म्हणजे हा इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे मी काय करणार? टार्गेट 1 वरती माझ्या अर्ध्या क्वांटिटीज बुक करून टाकणार आणि अर्ध्या मी होल्ड करणार नेक्स्ट टार्गेटपर्यंत, नेक्स्ट रेझिस्टन्सपर्यंत. ओके. सो ह्या प्रकारे तुम्हाला परफेक्ट एस-एल, परफेक्ट टार्गेट आणि परफेक्ट एंट्री तुम्हाला आली पाहिजे. आता हा झाला विप्रो. परत आपण एक बालकृष्ण इंडस्ट्रीज कप अँड हँडलचाच बघूया. आपण आपण आता आपण हे ट्रेड केलेले आहेत म्हणून मला हे जशीच्या तसेच माहीत आहेत म्हणून मी तेच चार्ट घेती आहे. हे ट्रेड केलेले आहेत. जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीतही आहे. आता बघा ह्याच्यामध्ये हा कप, हा हँडल. तर इथे काय झाला? ह्या कॅन्डलनी इथे ब्रेकआउट केला. बघा तेव्हाचीच एंट्री लावलेली आहे. मी चार्टमध्ये काहीच बदल केलेला नाही. ही ही जी ब्रेकआउट कॅन्डल होती ह्याच्यावरती माझी एंट्री. ओके. आता एंट्री तर ईझी आहे. म्हणजे आपण ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती आपली एंट्री असते हे सगळ्यांनाच माहीत असते. पण एस-एल काय आहे? त्याच कॅन्डलच्या आता तुम्ही इथे एस-एल बघू शकता. ही जी कॅन्डल आहे ह्याच्या लोच्या थोड्याशा खाली मी एस-एल लावलेला आहे. आला का हा स्टॉक इथपर्यंत? परत नाही. आपला एस-एल हिट न करता हा सरळ-सरळ वरती गेलेला आहे आणि एस-एल बघा इथे आणि टार्गेट कुठे ठेवलेला होता मी? फर्स्ट टार्गेट तुम्ही बघू शकता. हा जो रेझिस्टन्स आहे हा 2729 5 हा माझा टार्गेट होता. फर्स्ट टार्गेट तो ह्याने चांगला हिट केलेला आहे आणि हॅमर कॅन्डल इथे बनलेली होती. मी तुम्हाला सांगितलंही होतं, की इथे काय बनलेली आहे? आपल्या रेझिस्टन्सवरती हॅमर कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे वरती क्लोजिंग केलेली आहे. म्हणजे काय? की हा नेक्स्ट डे गॅप अप करू शकतो ह्याची मला गॅरंटी होती. तर मी सांगितलं, की इथे आपण याला होल्ड करूया आणि बघा गॅप अप करून हा सरळ सुंदर वरती गेला होता ते. ओके. तो आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट रेझिस्टन्स आपल्याला दिसून येत नाही. मे हा ऑल टाईम हाय वरती होता. ऑल टाईम हाय वरती होता तो. तर आता आपल्याला ऑल टाईम हाय वरती जर आहे, तर आपल्याला टार्गेट कसा डिफाईन करायचा? टार्गेट कसा लावायचा? हे आपल्याला कसं कळेल? तो झाला वीकली. आता गॅप अप करणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं. मला माहीतच होतं की हा गॅप अप करणार आहे. एक तर मी डायरेक्ट इथेच बुक करून टाकणार. पण जर फर्स्ट कॅन्डल याची ग्रीन बनती आहे आणि त्याचा हाय जर तुटतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये आणखी पोटेन्शियल आहे की हा आणखी जाऊ शकतो. तर एखादा काय करायचं राउंड लेवल पकडून घ्यायची. आता 3200 इथे दिसतो आहे मला. 3200 पर्यंत हा जाऊ शकतो किंवा हे बघा किंवा किंवा 1000 पण आपण इथे बघू शकतो. 3000, 3100 पर्यंत आपण इथे म्हणजे आपला जो टार्गेट आहे तो इथे काय करायचा आपला एस-एल जो आहे तो इथे ट्रेल करायचा. प्रॉफिट सुद्धा आपण इथे पार्टली आपण बुक करू शकतो. म्हणजे इथे 50 क्वांटिटी म्हणजे आपण जर 100 क्वांटिटी घेतल्या, इथे 50 बुक केल्या. ओके. इथे आपल्याला कळलं फर्स्ट 5 मिनिटच्या कॅन्डलचा इथे हाय तुटतो आहे. तर त्याच्यातल्या अर्ध्या क्वांटिटी इथे केल्या आणि अर्ध्या ट्रेल केल्या. ओके. आणि इथे आपल्याला कळतं की इथे रिजेक्शन घेतो आहे स्टॉक थोडा इथे रेड कॅन्डल बनायला लागल्या तेव्हा आपण पूर्ण क्वांटिटी आपल्या बुक करून घ्यायच्या. ह्या प्रकारे आपण आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समजा त्यामध्ये एस-एल किती पर्सेंटेजचा होता? हा होता 2% फक्त 2% एस-एल. पण जर एंट्री आपण बघितली एंट्री पासून टार्गेट किती होता? फर्स्ट टार्गेट होता 10.9% म्हणजे 11% इथे एस-एल टार्गेट होता. सॉरी टार्गेट 2% ची रिस्क 11%चं
हे आपल्याला टार्गेट दिसून येतो आहे आणि सेकंड टार्गेट बघा आपला 25%. किती दिवसामध्ये दिला होता? फक्त 4 दिवसामध्ये ह्याने सुंदर प्रॉफिट असं दिलं होतं आणि आपण याच्यामध्ये ट्रेडही घेतलेला आहे. सो ह्या प्रकारे कप अँड हँडल परत आपण समजा समजा ट्रिपल टॉप जरी आपण बघितलं, समजा ट्रिपल टॉप, ट्रिपल बॉटम, तर आपण तेही बघूयात कसे प्लॅन करायचे. समजा ॲक्सिस बँक आहे. त्यामध्ये टॉप मी हे बघा किंवा आपण याला काय म्हणतो? हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतो. काय म्हणतो आपण याला? हेड अँड शोल्डर. आता दिसतो आहे इथे प्रॉपरली. काय झाला? हेड, हे 2 झाले शोल्डर. तर नेकलाईन काय असणार आहे? नेकलाईन असणार आहे, नेकलाईन असणार. ओके. सो आता याला आपल्याला प्लॅन करायचा आहे. याचा काय झाला? ब्रेकडाऊन झाला. याचा काय झाला? ब्रेकडाऊन झाला. कोणत्या कॅन्डलनी केला? ह्या कॅन्डलनी. तर इथे काय असणार आहे? आपली एंट्री असणार आहे. हे एस-एल काय असणार आहे? आता तुम्हाला कळलं की जी आपली ज्या कॅन्डलमध्ये आपली एंट्री झाली होती त्याच कॅन्डलचा काय असणार आहे? हाय डाउन साईडसाठी आणि थोडासा काय ठेवायचा आपल्याला इथे स्पेस ठेवायचा आहे. म्हणजे आपला एस असणार आहे इथे आणि टार्गेट काय असणार आहे? प्रिव्हियस सपोर्ट. डाउन साईडसाठी काय बघायचा असतो? सपोर्ट. आता इथे दिसून येतो आहे सपोर्ट. सपोर्ट दिसून येतो आहे. मी इथे मार्क करणार सपोर्ट. नाव देऊया. हे काय आहे? एस-एल. हे काय आहे? एंट्री आणि काय आहे आपला टार्गेट. एस-एल कुठे लावलेला आहे आपण? ही जी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे तिचाच हाय काय असणार आहे आपला एस-एल. जागा ठेवली वरती, एस-एल लावला, एंट्री इथे घेतली आणि टार्गेट कुठे घेतलेला आहे आपण? तो प्रिव्हियस इथे सपोर्ट होता तो. आता आपण बघूया की किती पर्सेंटेजची रिस्क होती याच्यामध्ये. ही होती 1.9 म्हणजे 2%ची इथे काय होती? रिस्क होती आणि टार्गेट कुठपर्यंत होता? 5.6%. 5.5% याच्यामध्ये टार्गेट दिसून येतो आहे. सो ह्या प्रकारे तुम्ही हेड अँड शोल्डर हे करू शकता, प्लॅन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट लावू शकता. परत आपण बघूया ट्रिपल बॉटम आपण बघूया. आता मी तुम्हाला ब्रशने दाखवतो की काय दिसतो आहे? शोल्डर, हेड, हे छोटे मोठे असू शकतात. ओके. आणि ही काय झाली आहे? नेकलाईन. आता हा काय झाला? इन्व्हर्ट शोल्डर. ह्याच्यामध्ये आता जर आपल्याला प्लॅन करायचा आहे तर ह्याचा जेव्हा ब्रेकआउट होतो, काय झाला? एक चार्ट पॅटर्न. ह्या चार्ट पॅटर्नचा जेव्हा ब्रेकआउट इथे झाला, कोणत्या कॅन्डलनी केला? ह्या ग्रीन कॅन्डलनी इथे ब्रेकआउट केलेला आहे. बघा
काय झाली, ह्याची नेकलाईन झाली. इथे काय झालं, ह्या कॅन्डलनी इथे ब्रेकआउट केला. त्याच्याच वर काय असणार आहे माझी एंट्री. तर मी इथे एंट्री लावली. एस एल काय असणार आहे याचा? एस एल काय असणार आहे? हाच कॅन्डलचा जो लो आहे त्याच्या खाली माझा एस एल असणार आहे. एस एल असणार आहे. आणि टार्गेट काय असणार आहे याच्यामध्ये माझा बघा. हा माझा काय असणार आहे फर्स्ट टार्गेट. कारण की काय आहे, इथून हा फर्स्ट मला रेजिस्टन्स आहे, इथे इमिजिएट रेजिस्टन्स येतो आहे. तर हा माझा फर्स्ट टार्गेट राहील. त्याच्यानंतरचा रेजिस्टन्स काय दिसून येतो आहे, इथे दिसून येतो आहे. तर हा माझा काय राहणार आहे, सेकंड टार्गेट राहणार आहे. टार्गेट 1, टार्गेट 2. या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करायचा. आणि हा याच्याही वरती गेलेला आहे. तो नेक्स्ट टार्गेट पण आपल्याला दिसून येतो आहे. आणि हा पण ब्रेक केला आणि वरती क्लोजिंग केली, म्हणजे काय, याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. मग आपण याला कुठपर्यंत आणखी होल्ड करायचं, ते आपल्याला आणखी रेजिस्टन्स दिसून येतो आहे प्रॉपरली. आपल्याला आणखी दिसून आहे. आणि हा बघा इथेच येऊन ह्याने रिजेक्शन घेतला आणि इथूनच हा खाली आलेला आहे. मग आपण काय करणार, टार्गेट इथे आपण म्हणजे एसएल आपला 3.1% होता. ओके. आणि फर्स्ट टार्गेट होता 3.1%, म्हणजे 1:1. परत सेकंड टार्गेट काय होता 6%. आणि थर्ड टार्गेट होता आपला 13%. 13%. पर्सेंटचा एस एल आहे आणि 13% त्याला दिसून आहे टार्गेट. ओके. तो ह्या प्रकारे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता आपण हेड अँड शोल्डर बघितलेले आहेत. मग परत आपण एखादा आणखी पॅटर्न बघून घेऊया. जसं आपण डब्ल्यू पॅटर्न जर बघितला किंवा एम पॅटर्न जर आपण बघितलं, रिसेंटली आपण याच्यामध्ये रिसेंटली हा बघा इथे प्रॉपरली आपल्याला एम दिसून येतो आहे. नाही, नेकलाईन. आता याचा जेव्हा ब्रेकडाऊन झाला, कोणत्या कॅन्डलनी केला, ह्याच कॅन्डलनी याचा ब्रेकडाऊन केला, म्हणजे त्यांनी इंडिकेशन दिलं की मी खाली जाणार आहे. मग माझी एंट्री कुठे असणार आहे, ह्याच्याच खाली माझी एंट्री असणार आहे. पण एस एल खूप मोठा होतो याच्यामध्ये, एल खूप मोठा होतो आहे. तर आपण जसं की मी ह्या केसमध्ये काय करायचं की 3% जर रिस्क ठेवली, तर टार्गेट 6%चा ठेवायचा, किंवा 6%ची जर तुमचा किंवा इथे बघा आपल्याला नेक्स्ट आपल्याला हे सपोर्ट दिसून येतो आहे, त्याचा अर्धा काय ठेवायचा एस एल. आता इथे मला काय दिसून येतो आहे, फर्स्ट सपोर्ट. तर आपण इथे काय लावणार आहे, टार्गेट 1. एंट्री काय होती आपली, एंट्री पण टार्गेट एस एल खूप मोठा बनतो आहे. तर काय करायचं की टार्गेट एवढ्या पर्सेंटेजचा आपला बनतो आहे इथे 6.3, म्हणजे 6%. तर 3%ची याच्यामध्ये आपल्याला काय ठेवायची आहे, रिस्क ठेवायची, आणि तरच आपण याच्यामध्ये प्लॅन करायचं. ओके. 3%ची रिस्क, 6%चा टार्गेट, चांगला टार्गेट हिटही केलेला आहे या प्रकारे. आणि हा इथे एक्झिट पूर्ण क्वांटिटी का करायच्या, कारण की बघा
इथे आपल्याला दिसून येतो आहे की रिजेक्शन घेऊन हा 3 वेळा वरती गेलेला आहे. रिजेक्शन घेतो आहे, परत परत हा रिजेक्शन घेतो आहे, म्हणजे याला याच्या खाली यायला रेडी नाही आहे. इथे जर चांगली रेड कॅन्डल इथे क्लोज झाली असती तर आणखी खाली आला असता आणि ह्याच्या नंतरचा आपला सेकंड टार्गेट काय असला असता याच्यामध्ये सेकंड टार्गेट हा जो सपोर्ट दिसून येतो आहे हा सपोर्ट आपला सेकंड टार्गेट असला असता. हा झाला आपला एम पॅटर्न. परत आपण बघूया एखादा डब्ल्यू पॅटर्न बघूया. बघा हा इथे डब्ल्यू पॅटर्न आपल्याला दिसून येतो. ह्याची नेकलाईन काय राहणार आहे? आपण याला ट्रेंड लाईन पण म्हणू शकतो, ट्रेंड लाईन ब्रेकआउट, किंवा आपण याला डब्ल्यूचा ब्रेकआउट सुद्धा म्हणू शकतो. किंवा इथे पण आपल्याला दिसून येतो आहे हा असाही एक डब्ल्यू दिसतो आहे आपल्याला आणि इथे असाही एक डब्ल्यू दिसतो. तर आपण ह्या डब्ल्यूचा हे प्लॅन करूया. बघा डब्ल्यू बनला आणि ही काय असणार आहे याची लाईन काय असणार आहे एक लाईन. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा, हाच कॅन्डलनी इथे काय केला ब्रेकआउट केला. तर आपली एंट्री कुठे असणार आहे ही बघा, ही एंट्री आहे. आपण ट्रेड केलेला आहे. कुठे असणार आहे आणि हा ओके ह्याला काय करायचं डेलीवरती शिफ्ट करायचं. ओके आपण आता इथे मार्क केला डेलीवरती. हा विकलीचा चार्ट आहे, आपण याला डेलीवरती शिफ्ट करू. कॅन्डलवरती आपण याची टार्गेट आणि एंट्री लावूयात. आता हा कॅन्डलनी इथे काय केलं, हे ब्रेकआउट केला होता. तर काय असणार आहे आपली एंट्री असणार आहे. ह्याच कॅन्डलचा लो आणि थोडीशी जागा ठेवून काय ठेवायचं आपल्याला एस एल ठेवायचा आहे. इथे आपला एस एल असणार आहे. एंट्री इथे एस एल हा डब्ल्यू दिसतो आहे. एंट्री इथे एस एल. आता टार्गेट काय असणार आहे, टार्गेट काय असणार आहे तो ह्याचा रेजिस्टन्स आहे. नेक्स्ट तो ह्याचा काय असणार आहे आपला फर्स्ट टार्गेट. आता हा आपल्याला इथे रेजिस्टन्स हा झाला आपला फर्स्ट टार्गेट. एंट्री हा टार्गेट. ह्याच्यामध्ये जर ह्याच्यामध्ये बघा ही कॅन्डल सरळ वरती जाऊन क्लोज केलेली आहे, तर मला वरती जायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला आपण इथे 100 क्वांटिटी घेतल्या, इथे 50 बुक केल्या, 50 कुठपर्यंत होल्ड करायच्या. आता याचाही नेक्स्ट आपण रेजिस्टन्स बघायचा. इथे आपल्याला दिसून येतो आहे रेजिस्टन्स, आपल्याला एक रेजिस्टन्स दिसून येतो आहे. हा काय राहणार आहे आपला टार्गेट 2. टार्गेट 1 राहणार आहे टार्गेट 2. असं ठरवलं आपण हा स्टॉक जाऊ शकतो. ठरवलं की आणि बघा फर्स्ट टार्गेट हिट केला, खाली आला, पण नेक्स्ट कॅन्डल बघा किती मोठी होती. ओके तर हा कुठपर्यंत जाऊ शकत होती, हे आपल्याला रेजिस्टन्स दिसून येतो आहे. तर नेक्स्ट डे हा चांगला वरती हा रेजिस्टन्स ब्रेक करूनही वरती गेला, पण सस्टेन केला नाही. इथे रेजिस्टन्स असल्यामुळे हा रिजेक्शन घेऊन खाली आलेला आहे. सो आपण काय करणार, इथे अर्ध्या क्वांटिटी बुक करणार आणि अर्ध्या इथे बुक करणार आहे. ओके सो ह्या प्रकारे ट्रेड प्लॅन करायचे असतात. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर. ओके सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.